तो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. आज मी प्रचंड खुश आहे, त्यामुळे आज मला वर यायला काहीही हरकत नाहीये. भगवान उठाले मुझे. डॉक्टर प्रधान, झालं तुमचं सुरू. राधा, खरंच कित्येक दिवसांनी एवढा सुंदर दिवस उगवलेला आहे. झोपेमध्ये का होईना डॉक्टर राधा मॅडम हसल्या. नाही नाही, नाही नाही काय तू म्हणजे ना काय चोरी वगैरे केलीस असं काय काय नाही नाही म्हणतेस. फक्त मी म्हणलं हसलीस तू आणि धन्य केलंस मला. मॅम तुम्ही अतिच करता. मी अति करते, तू तुझ्या आखीव रेखीव चौकटीत जगतेस, त्या काही सोडत नाहीस आणि मला म्हणतेस अति करते म्हणून. हे चांगलं आहे. पण काय गे सांग ना, कसलं एवढं विनोदी स्वप्न पडलं म्हणून हसत होतीस? कोण 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 आलं होतं स्वप्नात? काही नाही हो, तोच तो मॅड सौरभ. सौरभ? काल इतके उद्योग केलेत ना त्यांनी, बहुतेक तेच डोक्यात होतं माझ्या. काय काय उद्योग केले म्हणजे? अहो, खाडिलकर हॉस्पिटल समोर तो एका रिक्षावाल्याशी भांडत होता. ते एका बिचाऱ्या बाईला तो रिक्षावाला खूप त्रास देत होता. अहो, आरडाओरडा चालू होता म्हणून तिथे जाऊन मी भांडण सोडवलं. तर या शाण्याने केदारची स्टेप सुरू केली. नॅचरली मी वैतागले आणि एका क्षणी त्यांनी चाकू काढला आणि खुपसला स्वतःच्या पोटात. काय? एक्झॅक्टली माझी हीच रिॲक्शन होती. मी धावपळ केली, स्ट्रेचर मागवा, त्याला आत घेऊन जा वगैरे वगैरे. आणि मग काय, हा मनुष्य सरळ उभा राहिला आणि म्हणतो आय एम जस्ट जोकिंग. एक मिनिट राधा, अगं त्यांनी चाकू खुपसला ना स्वतःच्या पोटात, मग उठून उभा कसा राहिला तो? तो स्प्रिंगचा होता. तो स्प्रिंग? चाकू स्प्रिंगचा होता म्हणजे अजूनही तसे चाकू मिळतात? मॅम अगं हो, आमचे लहानपणी फॅड होत त्याच्या स्प्रिंगच्या चाकूचं. एकदम मस्त क्यूट प्रकार झाला असेल सगळा. पोपट केला तुझा त्यांनी. मॅड, आत्ता हसू येतंय पण तेव्हा वैतागले होते. आणि अजूनही हे संपलं नाहीये. म्हणजे आणखीन काय केलं तुझ्या त्या मॅडनी? मी निघाले तर मागनं ब्रेकचा आवाज आला. खूप गोंधळ झाला. मला वाटलं याचाच काहीतरी नवीन प्रकार असेल म्हणून मी हॉस्पिटलमध्ये निघून गेले. तर थोड्या वेळाने हे कॅरेक्टर तिथे हजर. यावेळेस जोकिंग प्रकरण नव्हतं. एका छोट्या मुलीचा ऍक्सिडेंट होत होता तेव्हा त्यांनी उडी मारून तिला वाचवलं. मिरेकल म्हणूनच हा वाचला. जीवावरचं हातावर निभावलं. माय गॉड. मग आला त्या लहान मुलीला खाडिलकर हॉस्पिटलमध्ये घेऊन. त्याचा हात फाटला त्या पात्राला ठाऊक सुद्धा नाही. मग मीच घेऊन गेले आणि त्याचं ड्रेसिंग केलं. मॅड. म्हणजे बघ राधा, किती चांगला मुलगा आहे तो. थोडा खोडकर आहे पण जॉली आहे, दुसऱ्यांना मदत करणारा आहे. आज सौरभ असा आहे म्हणजे त्याचा भाऊही तसाच असणार ना. केदार, सगळी फॅमिली तशी असणार. मॅम प्लीज त्या ट्रॅकवर परत गाडी नेऊ नका. ती माणसं चांगलीच आहेत पण माझा त्या सगळ्यांशी संबंध जोडू नका. त्यांना त्यांच्या जागी सुखी राहू दे, मला माझ्या. हे सगळं माझ्या समोर झालं म्हणून मी इन्व्हॉल्व्ह झाले. मी हे लग्न करणार नाहीये आणि सौरभ केदार आणि त्याच्या फॅमिलीला पुन्हा कधी भेटणारही नाही. दॅट्स इट.
राधा, राधा, ऋणानुबंधाच्या गाठी घेऊनच आपण जन्म घेतो. त्या कधी दिसतात आणि जाणवतात, कधी जाणवतात पण दिसत नाही. आपण मारे म्हणत असतो, मी हे करणार आहे, तसं करणार नाहीये. देखते किती निरागस आणि सुंदर दिसते ना रिया झोपेत. मानसला राधा आवडते. मानस loves राधा. मानस doesn't like रिया. मानसला रिया नाही आवडत. मानसचं राधावर प्रेम आहे. खरं प्रेम. मानसचं रियावर प्रेमच नाही. नाही रिया, प्लीज प्लीज असं बोलू नकोस ग. अगं तुझ्याशी लग्न केलं ना, त्या दिवसापासून मी फक्त तुझाच झालोय. कॉफी. केसर, केसर कमॉन यार, कॉफी घे ना. केसर प्लीज यार, रडू नकोस ना यार तू. ए सनाटा सांग ना यार, ऐकतच नाही मगाचपासून. प्लीज घे ना कॉफी. अरे यार, कसं सांगू हिला, ह्या मुली अशा रडायला लागल्या ना की असं जाम मुलांना त्रास होतो गो. म्हणजे असं अनकम्फर्टेबल वाटायला लागतं आम्हाला. प्लीज यार रडू नकोस ना. आणि त्यातून तू रडणार म्हणजे तू बाकीच्यांना रडवणारी. तू रडायला लागलीस की आमचा जाम पोपट होतो ना यार. प्लीज अवली, प्लीज मला समजावण्यापेक्षा सौरभला समजाव ना जरा. बघितलं ना तुम्ही सुद्धा कसा वागला आपल्याशी. आपण कुणी नसल्यासारखे वागतो. आपण एवढे मरतो याच्यावर, आणि हा मात्र हे मला अजिबात आवडलेलं नाही. मला पण नाही आवडलं खरं, पण आय एम रिअली व्हेरी हर्ट अवली. मी आता अजिबात बोलणार नाहीये त्याच्याशी. खरंच बोलणार नाही. केसर यार प्लीज यार बोला ना. ए सन्नाटा, ए आवल्या प्लीज यार बोला ना यार. ऍटलीस्ट माझ्या हाताकडे बघून तरी. ए यार मी सॉरी म्हणायला आलोय यार. अरे यार केदारवर डोकं फिरलं होतं, तो राग तुमच्यावर निघाला. केसर यार प्लीज यार. यार किती वेळा सॉरी म्हणू आता. प्लीज ना यार, सॉरी ना. केसर यार प्लीज ना यार. ठीक आहे, गालावर एक किशी दे, मगच मला खरं वाटेल. अरे यार यार रावले, एक मला हेल्मेट आणून द्या यार. ते मी घालतो त्याला किसत बस दिवसभर. काय सौरभ, तू परत तसा कायम माझ्याशी असंच अरे वन पीस तरी ठेवा यार. ते खूप महत्वाचं मिशन आहे मला, ते मला कम्प्लीट करायचंय. येस, मिशन राधा. येस, मिशन राधा. सौरभ नाही, तू मगाशी मला. अरे यार केदार केदार केदार, अरे सांगा यार हिला. खरं सांगतोयस ना? हो. नाही तर मी तुला. सॉरी सॉरी सॉरी. काय झालंय? ते ओके, पण आता परत माझ्याशी असं वागायचं नाही. ओ हेल्मेट आहे का तुमच्याकडे? सौरभ राधा, आज मला खूप प्रसन्न वाटत आहे. तुला पण ना? तुला पण ना? हो. कसं असतं ना, सकाळी उठल्या उठल्याच आपल्याला सिग्नल मिळतो ना की आजचा दिवस कसा आहे. सूर सापडतो. कधी प्रसन्न, कधी बेतासबार, कधी चिडचिड, कधी गोंधळ. तसा आज प्रसन्नचा सिग्नल आलेला आहे. हो थांबा. मलाही आलाय. गुड. बघू आज हॉस्पिटलमध्ये काय काय केसेस येतात.
मी निघते, तुम्हाला वेळ आहे? मला जायचं हॉस्पिटलमध्ये. आत्ता फोन? मी बघते, थांबा थांबा. कोण आहे का? मॅम, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो घ्या ना. थोडा छोटा आहे, कुंडी सकट आणणार होतो पण नाही मिळाली. या. थँक्यू. काय करतेय? भरली वांगी करते ग. अय्या, भरली वांगी? ए मग माझ्या यशला आवडतात ना तशी कर, गरम मसाला आणि लाल मिरच्या घालून. नाही ग रंजू, तशी ना सगळ्यांना आवडत नाही. मी आपण नेहमी करतो ना, गोडा मसाला, दाण्याचा कूट, त्यानंतर ओलं खोबरं, तशी करते. हा अगं पण माझ्या यशला आवडतात तशी करायला काय झालं? अगं त्यांच्यासाठी खास गरम मसाल्याची आमटी करते ना, वांगी आपल्यासारखी करूया. हा? नाही 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 नाही, माझ्या यशला आवडतात तशीच कर, गरम मसाला घालून. रंजना, एकच गोष्ट मी तुला किती वेळा सांगू? हे बघ, भरली वांगी आपल्यासारखी आणि गरम मसाल्याची खास आमटी जावयांसाठी. हा, त्यापेक्षा असं काय नाही करत, आमटी गोडी कर सगळ्यांसाठी आणि भरली वांगी मात्र माझ्या यशूसाठी करती गरम मसाल्याची. हा, तशीच कर. सीमा, म्हणजे आता या घराला आणखी एक सून हवी आहे, तुमच्या दोघातला वाद मिटवण्यासाठी. अण्णा, या घरात कितीही सुना आल्या ना तरी शेवटचा शब्द माझा, फायनल. फायनल फायनल काय? प्रत्येक वेळेला तू माझं हे ऐकून नको दे, शेवटचा शब्द माझा, शेवटचा शब्द माझा. काय डोक्यावर बसेल तू आमच्या? नाही बघा ना दादा, मी तिला सांगते तर ती माझं ऐकत नाहीये. ह्यात नवीन काही नाही, तू सांगतेस ते ऐकत नाही, हे नेहमीच आहे. दादा, पण ती काय सांगते आणि मला काय म्हणायचं हे ऐकून घ्या ना. काय ऐकून घ्यायचंय? काय ऐकून काय घ्यायचंय? काही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, या घराचे मालक आम्ही आहोत, कळलं की नाही? तू बाहेरून नंतर आलेली आहेस, पहिला अधिकार आमचा. तेव्हा ही काय सांगते ते ऐक. बरोबर. ठीक आहे, मी बाहेरची आहे ना, तुम्ही सगळ्या घरचे मालक आहात. मग आजपासून सगळा स्वयंपाक तुमच्या लेकीला करायला सांगा. मी जाते बाहेर. नाही, मला जाऊ दे बाई, कर ना तू स्वयंपाक करा. मग स्वयंपाकाबद्दल तुम्ही बोलत होतात? अगं मूर्खे, आधी सांगायचं नाही का मला? तुझ्यामुळे मी तिला नाही ते बोललो. आता ती गेली, तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे नको रे देवा. दादा, मला काही येत नाहीत का भरली वांगी? अहो, ही लग्न करून यायच्या आधी मीच करत होते ना सगळा स्वयंपाक. तू काय करत होतीस? काही करत नव्हतीस तू. तू ना, आई तुझ्या बाजूला अशी उभी असायची, ती जे सांगेल तू सांगण्यासारखं फक्त कामं करायची. पचपचीत स्वयंपाक. तुला सांगतो घारू, तुला सांगतो, हिला चपात्या सुद्धा करता येत नाही, ते चौकोनी चपात्या करते. असं थांबा, करूनच दाखवते तुम्हाला भरली वांगी. नाही, नाही, करतेच मी. नको नको नको, काही 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 गरज नाही आहे. तुझ्या हातचं खायचं म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक वाजायला लागतं रात्री, त्यात हे वांग म्हणजे वातूळ. त्यापेक्षा घरू एक काम कर, एक काम कर, तू आपला सीमा घेऊन ये परत. जाऊ? जा. पण तिचा शब्द अंतिम मानावा लागेल. अरे मानू रे बाबा, तुला खरं सांगू घारू, सीमाच्या हातची भरली वांगी म्हणजे जगात तोडणारी. काय खरं सुरेख स्वयंपाक करते. आपण मानू एक दिवस. सांगतो मी. जो तो आपला चालवतो, मी करते माझ्या यशसाठी दुसरी भरली वांगी. सुटलो देवा, सुटलो मी सुद्धा आणि वांग्या तू सुद्धा. आता तुझं भलं होणार आयुष्यात. अरे काय आज एकदम फुलं बिलं आणली आणि ती सुद्धा माझ्यासाठी? मी ऑलवेज फुलांमध्येच असतो, काट्यांमध्ये नाही. मला तरी ते आवडतं. तू ना अगदी मजेशीर मुलगा आहे सौरभ ना दादा. पण काही लोकांना नाही असं वाटत. त्यांना असं वाटतं फार सिरियस चेहरा ठेवायचा, हसायचं नाही, मजा नाही, मस्ती नाही, त्यांना असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हात कसा आहे? हसणं चांगलं असतं, पण काही लोकांचे दात घाणेरडे असतात ना, म्हणून ते हसत नाही. हात कसा आहे? आणि तुम्हाला सांगू, काही लोकांचे दात सुरेख असतात पण तरीही ते हसत नाही. त्यांना हरिण म्हणतात. हरिण? पांढरा हरिण. तुम्ही पांढरा हरिण कधी हसताना बघितलंय? नाही ना. काय रे, कशाला चिडवतोस तिला? खडूस आहे हो फार. ए,
काही खडूस बिडूस नाहीये ती. फार चांगली आणि गुणाची आहे माझी मुलगी. अरे बाबा, आम्हालाही सगळ्यांना वाटतंय तिचं आणि तुझ्या भावाचं लग्न व्हावं, पण काय काय करणार काय? राधाला नाही, लग्नात इंटरेस्टच नाही. मला अगदी फायनलच नो म्हणून सांगून टाकले. सगळं इतकं छान जुळून आलंय, पण काय करायचं? अर्थात अजून मी आशा सोडलेली नाहीये. नाही नाही नाही, तुम्ही आशा सोडूच नका, कारण आता मी घेतली ना सुपारी. सुपारी? तशी नाही, चांगली सुपारी. राधाला लग्नाला तयार करणार म्हणजे करणार, 15 दिवसात. टॉप सिक्रेट आहे, कोणाला सांगू नका. मेरा टाइम शुरू होता है अब. तू बरायस ना सौरभ? ही गोष्ट तुला वाटते तितकी सोपी? फिकर नॉट. केदारला ती आवडली, तुम्हाला सगळ्यांनाही वाटतं की हे लग्न व्हावं, मग हे लग्न होणार. बास, ठरलं म्हणजे ठरलं. वेड्या, पण राधा कशी तयार होणार लग्नाला? 5 वर्षात आम्हाला जमलं नाही, तू 15 दिवसात कसं करणार आहेस? कसं करणार म्हणजे? जादू, मॅजिक. हे बघ सौरभ, या बाबतीमध्ये नो 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 इन्स्ट्रक्शन्स, सूचना नाहीत. माझं आणि वरच्याचं सेटिंग आहे. ठरलं म्हणजे ठरलं. काय टॉप सिक्रेट? हा, सांगायचं नाही. नो डिस्कशन. टॉप सिक्रेट. तेवढी काळजी घे. ऑल द बेस्ट. तू आता चहा घेऊन जा. येस. निघालीस का? हो, आधी बाबांना भेटायला घरी जाईन, मग हॉस्पिटल. मॅम मॅम, मी पण निघतो. अरे तू? मला डॉक्टरकडे जायचंय. काय ना, हात दुखतोय जरा. काय लावलं होतं देव जाणे. देव जाणे नाही, मी जाणे. मीच औषध लावले. फॉर इन्फॉर्मेशन, मी डॉक्टर आहे. पण हात दुखतोय त्याचं काय? मॅम, तुम्हाला सांगतो ना, काही लोकांचं नाक एवढं वर असताना त्यांना दुसऱ्या माणसाचं दुःख दिसतच नाही. रपेश, दुखू दे, अजून दुखू दे. मी 4 वेळा विचारलं हात कसा आहे, हात कसा आहे. उत्तर द्यायला काय जातं? स्टुपिड. मॅम, मी येते. मॅम मॅम, मी पण येतो. अरे हे बाबा, असं चिडवत राहिलास तर काय तुझ्या सुपारीचं काय होणार? कशी तयार होणार ती लग्नाला? फिकर नॉट. मी आहे ना, त्याचं काय ना, पटकन तिला आपल्यासारखी हसरी करून दाखवतो. आणि आता काय ना, मी निघतो, कारण टाइम झालाय. 1 मिनिटही वेस्ट करून चालणार. चला येतो. बाय द वे, सॉरी मॅम. थँक्यू मॅम. सौरभ. आणि हो, बेस्ट ऑफ लक मॅम. बाय बाय. तू माझी राधा हसरी झाली ना, तू काय मागशील ते देईन मी तुला. रिक्षा, 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 रिक्षा. रिक्षा. एक जण थांबत नाहीये. एक जण थांबत नाही. उशीर होणार. उशीर होणार आहे. नॉनसेन्स. नॉनसेन्स. काय चाललंय? काय चाललंय? काय तेच मी तुम्हाला विचारते, काय चाललंय? काही चाललं नाहीये. या हातामुळे काहीही चाललं नाहीये. नाहीतर बॉक्सिंग टुर्नामेंट जिंकलो असतो मी, पण नीट ट्रीटमेंट मिळाली नाही ना. नाही म्हणजे पुरेशी ट्रीटमेंट मिळाली. त्याचं काय, काल एका टॅलेंटेड डॉक्टरनी ड्रेसिंग केलं होतं, आज करायचं राहिलंय म्हणून चाललो होतो. डॉक्टर मनोहर, म्हणून रिक्षासाठी. ओ गॉड, तुम्ही हे सगळं कशासाठी करताय ना? आय रिअली डोंट. मुलीचं मन वळवण्याची ही खूप चीप पद्धत आहे, कळलं? तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांपैकी असं कोणी प्रयत्न करू नका. मला लग्न नाही करायचंय. मला कोणाशी लग्न नाही करायचंय. मला मुळात लग्नच करायचं नाही. अंडरस्टूड? आणि या संदर्भात जर माझ्या वाटेला पुन्हा आलात तर मी पोलीस कंप्लेंट करेन. रिक्षा. चल. कठीण आहे, घाबरलोच मी.